तारीख पे तारीख तारीख पे तारीख सनी देओलचा हा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. भारतात एखादी केस कोर्टात गेली की निकाल यायला कित्येक वर्ष कधी कधी तर दशके लागतात. खालच्या कोर्टात केस हारा, मग हायकोर्टात जा, तिथे हारा, मग सुप्रीम कोर्टात जा. पण मित्रांनो, क्षणभर विचार करा, काय होईल जर आपल्या न्यायव्यवस्थेतून अपील हा शब्दच काढून टाकला तर? काय होईल जर तुम्हाला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट या कोर्टामध्ये जाण्याची परवानगीच नसती? म्हणजे तुमच्या तालुक्यात जे कोर्ट आहे तोच तुमचा अंतिम टप्पा, तुमच्या तालुक्याचं कोर्ट हेच तुमचं सुप्रीम कोर्ट. म्हणजे बघा ना, जिल्हा कोर्टा किंवा तालुका कोर्टापेक्षा जिल्हा कोर्टला चांगलं समजतं म्हणून आपण जिल्हा कोर्टात अपील करतो. जिल्हा कोर्टापेक्षा आपल्याला वाटतं की हायकोर्टला चांगलं ज्ञान असेल म्हणून आपण हायकोर्टाकडे अपील करतात लोक. हायकोर्टापेक्षा सुप्रीम कोर्टला चांगलं कळतं म्हणून सुप्रीम कोर्टात अपील करतात, की बाबा तिथे तर न्याय देईल, त्यांना ह्याच्यापेक्षा चांगलं ज्ञान आहे, त्यांना आपली बाजू समजेल म्हणून आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जातो. पण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणीच जर सुप्रीम कोर्ट आणलं तर काय होईल? तसं ऐकायला खूप भारी वाटतंय ना? वाटतंय ना की न्याय लगेच मिळेल. पण थांबा, या एका बदलामुळे आपल्या देशात जे भयानक अराजकता माजेल त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या काल्पनिक परिस्थितीचे विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की सध्याची न्यायव्यवस्था कशी चालते. भारतीय न्यायव्यवस्था एका पिरॅमिडसारखी आहे. तळाला आहे तालुका कोर्ट आणि जिल्हा न्यायालय, त्याच्यावर जे राज्याचे उच्च न्यायालय ज्याला आपण हायकोर्ट असं म्हणतो, आणि सर्वात वरती आहे सर्वोच्च न्यायालय ज्याला आपण सुप्रीम कोर्ट म्हणतो. जर एखाद्या व्यक्तीला खालच्या कोर्टात निर्णय म्हणजे निकाल जर अन्यायकारक वाटत असेल तर तो वरच्या कोर्टात जाऊ शकतो, त्याला आपण अपील असं म्हणतो. पण आता आपण आपल्या काल्पनिक जगात जाऊया जिथे वरची कोर्ट अस्तित्वातच नाहीत. जे काही आहे ते तुमच्या तालुक्याचं कोर्ट आहे. तिथल्या न्यायाधीशाने जो निर्णय दिला तो अंतिम, तो निर्णय भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानसुद्धा बदलू शकत नाहीत. सुरुवातीला या सिस्टीमचे काही मोठे फायदे आपण जाणून घेऊया. की पहिलं जो आहे तो सुपरफास्ट न्याय. आता अपील करण्याची सोयच नसल्यामुळे निकाल एकाच कोर्टात लागेल. जी केस आज 20 वर्षे चालते ती कदाचित 6 महिने किंवा 1 वर्षात संपेल. लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. दुसरी गोष्ट म्हणजे गरिबांना न्याय मिळेल. सुप्रीम कोर्ट दिल्लीत आहे. एका सामान्य माणसाला दिल्लीत जाऊन लाखो रुपये फी घेणारे वकील लावून केस लढवणे शक्य नसते. पण तालुका कोर्टातील वकील आणि खर्च सामान्य माणसाला परवडणार असतो. त्यामुळे न्यायव्यवस्था खऱ्या अर्थाने गरिबांच्या घरापर्यंत पोहोचेल. तिसरी गोष्ट म्हणजे कोर्टावरील ताण कमी होईल. सध्या भारतातील विविध न्यायालयांमध्ये 5 कोटींपेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. नवीन सिस्टीममध्ये हा आकडा झपाट्याने कमी होईल. म्हणजे कारण प्रत्येक ठिकाणी जर तालुक्याच्या ठिकाणी जर सुप्रीम कोर्ट असेल तर जे पेंडन्सी ऑफ केसेस आहेत ना ते कमी होऊन जाईल. आता याचे काही तोटे आहेत ती पाहूया. तर हे फायदे ऐकायला आपल्याला खूप भारी वाटलं, पण नाण्याला 2 बाजू असतात. आता पाहूया न्यायव्यवस्थेमुळे किंवा या व्यवस्थेमुळे देशात कसं आणि किती भयानक अराजकता माजेल. तर स्थानिक राजकारण आणि दादागिरी कशी यामध्ये हे करू शकते बघा. तर समजा एखाद्या तालुक्यात एका मोठ्या राजकीय नेत्याने किंवा गुंडाने एका सामान्य माणसाची जमीन हडपली. आता तालुका लेवलचे न्यायाधीश तिथेच राहत असतात. त्यांच्यावर स्थानिक आमदार, खासदार किंवा गुंडांचा दबाव आणणे खूप सोपे असते. जर न्यायमूर्तीवर दबाव आणला किंवा त्यांनी लाच घेतली आणि गुंडांच्या बाजूने निकाल दिला तर तो सामान्य माणूस काय करेल? त्याच्याकडे तर वरच्या कोर्टात जाण्याचा पर्यायच नाही. एक चुकीचा निर्णय आणि आयुष्य उद्ध्वस्त. भारतामध्ये सध्या सुप्रीम कोर्ट जो निर्णय देतं तो संपूर्ण देशासाठी कायदा बनतो. पण जर भारतात 6,000पेक्षा जास्त तालुके असतील आणि प्रत्येक तालुक्याचं कोर्ट अंतिम असेल तर एकाच कायद्याचे 6,000 वेगळे अर्थ निघतील. उदाहरणार्थ, एखाद्या तालुक्यामध्ये एखादे कृत्य गुन्हा मानले जाईल निकालामध्ये एखाद्या कोर्टाच्या, तर त्याच्या शेजारच्या तालुक्यातच त्या कृत्याला निर्दोष ठरवलं जाईल. लोक संभ्रमात पडतील की कोणतं कायदा पाळायचा. आता संविधानाचा अर्थ कोण लावणार हे सुद्धा एक आपल्या पुढचा पेज निर्माण होईल. अनेकदा कोर्टात असे खटले येतात जेथे संविधानाचा अर्थ लावला जातो, त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन असं म्हणतो. यासाठी सुप्रीम कोर्ट अत्यंत अनुभवी न्यायमूर्तींचे खंडपीठ म्हणजे बेंच इस्टॅब्लिश करत असतं. तालुका स्तरावरील न्यायाधीशांकडे ती प्रदीर्घ अनुभव नसतो. त्यामुळे मूलभूत अधिकार ज्याला आपण फंडामेंटल राईट्स असं म्हणतो याचे संरक्षण करणे खूप कठीण होऊन बसेल. आता याच्यातून आपल्याला काय निष्कर्ष निघतो बाबा की
थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक तालुक्यात एक सुप्रीम कोर्ट असण्याची किंवा अपील सिस्टीम रद्द करण्याची संकल्पना एखाद्या हॉलिवूड सिनेमासारखे रोमांचिक नक्कीच वाटते, पण वास्तवात ही एक अत्यंत भयानक आणि अन्यायकारक व्यवस्था ठरेल. आपल्या न्यायव्यवस्थेने अपील करण्याची सुविधा दिली आहे, कारण 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये हे भारतीय कायद्याचे मूळ तत्त्व आहे. माणसं चुका करतात आणि न्यायाधीशही माणसंच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून झालेल्या चुका सुधारण्यासाठी वरचे कोर्ट असणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आपली आत्ताची व्यवस्था योग्य आहे की त्यात काही बदल व्हायला हवेत? फास्ट ट्रॅक कोर्टची संख्या वाढवली पाहिजे का? तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच विचार ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.